सरकार माझं आहे, मी सरकारमधला एक सामान्य सदस्य आहे ना. सरकार माझं आहे, सरकार माझं आहे, हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण मग सरकारमधल्या दोन प्रमुख नेत्यांनी फोन केला, पोलीस का सिरियस नाहीत? उपमुख्यमंत्री अजितदादांनी फोन केला, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फोन केला. आता काही मिनिटापूर्वी अंबादास दानवेंचा फोन एसपींना आला. माझ्या मुलीला आज संविधान घेऊन इथं बसावं लागलं. हे एका बापाचा अंतःकरण काय बोलते बाप म्हणून मला प्रश्न विचारा. हे जाऊ द्या, महायुती महासत्ता सत्तेतला आमदार चुल्यात गेलं राजकारण. एखाद्या जीवावर जर कोणी उठला असेल, मी त्या कुटुंबातला एकमेव प्रमुख आहे. मी जर मेलो तर यांना काय भेटणार? एक पोरगा मेला, हे साले यांना संवेदना नाहीत कोणत्या. मी जर मेलो तर ह्या पोलीस काय, हिचा काय दोष आहे सांगा ना. कालची तुम्हाला आणखी घटना सांगतो की ज्या गाडीवर या हरामखोरांनी हल्ला केला 5 मिनिटापूर्वी आरडीची जी पब्लिक स्कूल आहे तिथं माझा 3 वर्षाचा मुलगा माझ्या ड्रायव्हरनी त्याला त्या गाडीतच सोडलं होतं. तो तिथून बाहेर निघाला आणि थोड्या वेळानंतर रेस्ट हाऊसला गाडी आली. विचार करा, या गुंडांनी त्या गाडीवर दगड मारला असता तर 3 वर्षाच्या बाळाचा जीव गेला असता ना. मग तुम्हाला 3 वर्षाचं लहान बाळ, एक 6-7 शिकणारी मुलगी, याच्या बापाला मारून जर तुम्ही आसुरी आनंद घेत असाल हरामखोरांनो, तर एक बाप म्हणून मी तेवढा खंबीर आहे, राजकारण गेला खड्ड्यात.